मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझ्या मार्फत कोणीही कार्य करत नाही, मार्गदर्शन करत नाही। आज 14 मार्च 2025 ते 5 मार्च 2025 पावतर कार्यालयीन कामकाज बंद राहील। व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन पण बंद राहणार आहे, दौरे सुरू होणार आहे म्हणून। त्याचप्रमाणे व्हिडिओ प्रसारण शक्य झाल्यास केलं जाईल, अन्यथा ते बंद राहील। आज 14 मार्च 2025 रात्री 10:30च्या वर झालेले आहे। एक कौटुंबिक विषय आणि ज्योतिषशास्त्र विषय असा मिळून आजचा विषय आहे। आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। माझा मोबाईल नंबर विश्व ज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी 9850015558। कौटुंबिक विषय आजचा आणि त्यातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन। हा विषय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा आवडता विषय आणि मात्र अनेक कुटुंबातून डोकावून पाहताना त्यांना मिळालेले क्लेश, फार दुःखित व्यथित मनाने ती मला कथन करत होती। कारण चांगुलपणा ज्यांच्या अंगात आहे, ज्यांच्या मनामध्ये भावना आहे, मन आहे, पवित्रता आहे, कुटुंब वत्सलपणा आहे, त्यांना इतरत्र गोष्टी पाहून खूप खेद होतो, वाईट वाटते। पुढे मुलांचं कसं होईल, सुनांचं कसं होईल, नातवांचं कसं होईल, कुटुंबाचं कसं होईल, अशा अनेक घरातून तिने बघितलेलं आहे। तोच विषय त्यांचा मी आता चालवणार आहोत। कुटुंब, एकत्रित कुटुंब आता ही नावाला गोष्ट राहिलेली आहे। पती पत्नी, आई वडील, 2 मुलं, 3 मुलं, 4 मुलं असतात तोपर्यंत एकत्र कुटुंब असते। मुलं जशी मोठी व्हायला लागतात आणि ती शाळा कॉलेजासाठी शिक्षणासाठी बाहेरगावी राहायला लागतात, त्या वेळेपासूनच विभक्त कुटुंब पद्धतीला आरंभ होतो। हे वर्तमान विज्ञान युगाची देण आहे। याने कुटुंबाचा ऱ्हास होतो, प्रगती शून्य होते असं तिचं म्हणणं होतं। तुम्ही शिक्षण घेत आहात, परंतु शिक्षण हे विद्याचं घेत नसून तुम्ही बुद्धीचं घेत आहात, आणि बुद्धी ही व्यवहारवादी असते। बाहेर शिकणारा मुलगा फक्त आईवडिलांशी दूर राहतो, त्यांचा संबंध फक्त पैसे घेण्यापुरता राहतो। त्याच्यामध्ये नातं कितपत राहते, भावना कितपत राहते, मन कितपत राहते, आईवडिलांविषयी ओढा कितपत राहतो, हे प्रश्नांकित आहे। इथूनच विभक्त कुटुंब पद्धतीला सुरू होते। पूर्वी शाळा या एकाच गावामध्ये राहत होत्या, वाहनाचा उपयोग होतच नव्हता। आता एकच गाव असलं, 10वी-12वी पर्यंत शिक्षण असलं तरी 2-3 किलोमीटर जावं लागते, गाडी वाहन करावं लागते। सरकारी गाड्या आहे, विद्यालयाच्या गाड्या आहे, मराठी शाळा बंद झालेल्या आहे, आणि शिक्षण जीवनावश्यक तर मुळीच नाही। वर्तमान शिक्षण हे केवळ बुद्धिवादी आहे, विद्यावादी मुळीच नाही। बुद्धिवादी शिक्षण असल्या कारणाने येथूनच कुटुंब तुटण्याला, मोडण्याला कारणीभूत सुरुवात होते। प्रेमाचा ओलावा, नातेसंबंध याच्यापासून मुलं लहानपणापासून दुरावतात। आई वडील मोठ्या आशेने मुलांकडे शिक्षण देतात,
शिक्षणासाठी बाहेर पाठवतात आणि बाहेर पाठवल्यानंतर त्यांच्या हाती आईवडिलांकडून मिळालेला पैसा असतो, ती बाहेर काय करतात हे आईवडिलांना अजिबात माहीत नसते. मग त्यातूनच विचित्रपणा, काही क्वचित ठिकाणी विभत्सपणा, पण जशी मुलं मुली मोठे होतात त्याप्रमाणे, आणि मग तिथे जुळणारे संबंध या मोबाईलमुळे 8-10 वर्षाच्या मुलीला सुद्धा सेक्स काय आहे याची जाणीव व्हायला लागते आणि मग पुढे दुराचार निर्माण होतो. आई वडील इकडे कष्टाने कमवलेली मिळकत मुलांच्या हवाली करतात आणि मुलं मग दुरावतात. कुटुंब व्यवस्था मोडकळीस येते. जोपर्यंत मुले मोठी होत नाही तोपर्यंत आईवडिलांच्या सोबत असतात आणि मग नंतर विभक्त होतात. लव्ह मॅरेजचे प्रकारही सुरू होतात. ठरवून केलेले विवाहसुद्धा उचित योग्य होता असं आजकाल पाहायला मिळत नाही, कारण की कुठलेही संबंध कुठेही जुळू लागलेले आहे आणि त्याच्यानंतर येणारी सूनबाई कशा वर्णाची आहे, कुठल्या धोरणाची आहे याच्याविषयी निश्चितता अजिबात मिळत नाही. मुलांचा विषय हा विवाह कसा होईल एवढ्यापुरताच असतो, कारण मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याला कारणीभूत सरकार आहे आणि विज्ञान आहे आणि डॉक्टरी मंडळी आहे. पैशासाठी वारेमाप गर्भपात झाले, त्याचा भोग आज संपूर्ण भारतीय जनता भोगत आहे. समाजावर विपरीत परिणाम होत आहे. घरामध्ये जी मुलगी येते ती मुलगी वर्तमान स्थितीमध्ये पतीशी विवाह करते असं तर मला मुळीच वाटत नाही, कारण ते पॅकेज पाहतात. 10 लाख, 5 लाख, 15 लाख, 20 लाख, फ्लॅट आहे का, गाडी आहे का, सासू सासरे नको, स्वतंत्र राहण्याची वृत्ती, अशा माध्यमातून स्थळ पाहिलं जाते. हे असेल तरच विवाह होतो. मुली पण होकार देतात, मुलीचे आई वडील पण तेच पसंत करतात. आणि याच्यानंतर मग हे विभक्त राहणारी मुलं मुली, त्यांना होणारी संतती, पुढे चालणारे वागणारे काही विपरीत स्थिती, यामुळे कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होऊ लागलेली आहे. काही घरामध्ये एकत्रितकरण एखादा मुला असतो, व्यापार व्यवसाय असला त्या निमित्ताने आई वडील घरात असतात, 2 मुलं असतात, 3 मुलं असतात. तर याच्यामध्ये एकोपा टिकवण्याचं, फार नातेसंबंध टिकवण्याची फार गरज निर्माण झालेली आहे. वर्तमान स्थितीमध्ये भाऊ भावाला होत नाही, भाऊ बहिणीकडे लक्ष देत नाही, नातवा पंतू याच्याकडे तर दुरापस्त झालेला आहे. आणि जे मुलं मुली आहे, सुना आहे, यांना संसाराचं, कुटुंबाचं काडी मात्र ज्ञान नसते, परंतु ती स्वतःला फार शहाणी समजतात. सासू सासऱ्यांना तुम्हाला काय कळते, आई वडिलांना तुम्हाला काय करून ठेवलं आहे, तुम्ही काय केलं आहे, इतपाव तर असभ्य भाषेचा प्रयोग केला जातो. काही वेळेला तर बोलणं चालणं पण बंद होते. आई वडिलांना, सासू सासऱ्यांना यातना होतात. आपण हा कष्टाने केलेला संसार उभा राहत असताना मोडला जातो. लहान मुलगा, मोठा मुलगा विभक्त होतात. एका मुलामध्ये आई वडील राहतात आणि मग वास्तविक पाहतात
व्यवसाय असो, नोकरी असो, काही असो, सगळं आईवडिलाच्या जीवावर, सासू सासऱ्यांच्या जीवावरच सगळे हे खेळ खेळले जातात आणि मुळातच त्याला दूषणे दिले जातात. कमाई करायला लागतात तर सुनबाई म्हणते माझा नवरा कमावतो, मुलगा म्हणतो माझी बायको कमावते. अरे तुम्ही कमाई कुठे करतात? तुमचं जे यंत्र आहे, शरीर आहे, काय आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही कमाई करतात ना. ते शरीर यंत्र कोणी निर्माण केलं आहे? कोणी तुम्हाला दिलेलं आहे? त्याची किंमत तुम्ही दिलेली आहे का? त्याची परतफेड तुम्ही करत आहात का? त्या लायकीचे तुम्ही आहात का? त्याचं व्याजसुद्धा तुम्हाला फेडता येणार नाही. आज डोळ्याची किंमत काय आहे, किडनीची किंमत काय आहे? 50 लाखाच्या वर, 1-1 करोडच्या वर किडनीची किंमत आहे. 2 किडन्या तुम्हाला दिलेल्या आहेत. डोळ्याची किंमत लाखो रुपये आहे. हृदयाची किंमत करोडो रुपयात आहे. प्रत्येक हाडाची, प्रत्येक पेशीची लाखो रुपये किंमत आहे. फेडू शकतात तुम्ही? नाही फेडू शकणार. आणि असं घराचं वातावरण मग बिघडत चालते आणि मग हे बिघडत जाणाऱ्या वातावरणामध्ये बाहेरची माणसं शिरतात. मग ती नौकर मंडळी असतात, मित्रमंडळी असतात, शेजारपाजारी असतात, काही सुनबाईची माहेरची मंडळी पण असू शकतात. कारण भावाभावामध्ये दुरावा निर्माण झाला, नंदेमध्ये दुरावा निर्माण झाला, मग सुनबाईचा मार्ग मोकळा होतो, माहेरचे लोक येणे चालू होते. आणि हा माहेरचा शिरकाव जसं जगबुडीला कारणीभूत काही कारणं असतात, तसाच कुटुंब बुडीला हेच कारणीभूत ठरतात. ही सत्य परिस्थिती आहे. पूर्वीची जे आमच्या वेळची जी मंडळी होती, त्यावेळेला खानदेशामध्ये ग्रामीण शब्दामध्ये मुलीला बजावलं जात होतं की तुझं आता घर तुटलेलं आहे, माहेर तुटलेलं आहे, तुझं सर्वस्व हे सासर आहे, सासू सासरे हेच तुझे आईवडील आहे याच्या पुढे, आणि तिथे तुला आयुष्यभर नांदायचं आहे, तिथेच तुझा मृत्यू होईल. आणि काही खेड्यापाड्यावर दिली आणि मेली हे शब्द वापरले जायचे. हे शब्द कानाला खटकतील, परंतु ते शिक्षण दिलेला योग्य शब्द आहे मला असं वाटते. परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. भेदाभेद करणं, घरं तोडणं, दुरावा निर्माण करणं, वैमनस्य निर्माण करणं, कलुषित निर्माण करणं, याच्याने कुटुंब विभक्त होते. बाहेरच्यांचा शिरकाव ज्या वेळेला होतो त्यावेळेला आर्थिक हानी होण्याला सुरुवात होते. कारण बाहेरचा शिरणारा हा माणूस, स्त्री पुरुष जे कोणी असेल ते, तो काही तुमची सेवा करायला येत नाही. तो नौकर म्हणून येतो, मित्र म्हणून येतो, आणखीन काही सखू बहीण भाऊ काही नातं लावून येतो, आणि तो आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातूनच तुमच्याशी संबंध साधतो. ते निष्ठतेचं नाटक असते, प्रेमाचं, ओलाव्याचं. तुम्ही बघा अशी जी मंडळी तुमच्याकडे असेल तर तुमच्या जवळची जी सख्य प्रेमाची अस्सल आहे, रक्तासंबंधित आहे, त्याच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचं कार्य ही मंडळी करतात. हे आपल्याला समजायला पाहिजे. रक्त रक्ताला साथ देईल, दुसरं नाही. सखा गेखा भाऊ बहीण हे बिगर रक्ताचे संबंधित नाते लावत असले तरी ते किती सख्य असते हे बघायला हवं, हे जाणायला हवं. आणि खरं म्हणजे घरामध्ये आई वडिलांची आज्ञा पाळणं हे महत्त्वाचं आहे. नोकरी करताना तुम्ही वरिष्ठाची आज्ञा पाळतात, तिचे अपमान झाला तरी कान धरून उठबशा सुद्धा काढाव्या लागतात. एखाद्याच्या घरी नोकर तुम्ही राहतात तर मालकाचं ऐकावं लागते, कायदा तुम्हाला पाळावा लागतो.
भाजी घेताना एखादे तुम्हाला निवडून येणार नाही भाजी, हे सुद्धा शब्द तुम्हाला ऐकावे लागतात. मग आई वडिलांचे शब्द तुम्हाला कटू का वाटतात? दुकानदारी तुम्ही करत असाल, एखाद्या 2-4 गिराईक तुम्हाला पैसे बुडवतात, तरी तुम्ही तिला काका, दादा, मामा, मावशी म्हणतात. ते काही जीवन चालवत नाही तुमचं, 2 पैसे देतात फक्त नफा. तुम्हाला आयुष्य घडविणारे आई वडील असतात. आई वडिलांनी समर्पण केलेलं असते. आई वडिलाशिवाय इतरत्र कोणीही करत नाही. म्हणूनच गणपतींनी सांगितलेलं आहे की आई वडील हेच दैवत असतात आणि तेच खरे असतात. घरामध्ये देवघर आहे, देव आहे, पूजा आहे, महाराजांची पूजा होते. परंतु आई वडिलांची, सासू सासऱ्यांची पूजा कधी होते का? कधी नमस्कार आपण करतात का? आपला वाढदिवस असतो तो हॉटेलमध्ये करतात. ज्यांनी जन्मदाते आहे तुमचे, त्यांच्यासोबत वाढदिवस करायला काय हरकत आहे? लज्जा वाटते. मित्रमंडळीमध्ये वाढदिवस साजरा करणं आणि मग अपघात होतो. 2-4 महिन्यापूर्वीच अशीच एक रावेरमध्ये घटना झाली. वाढदिवस हॉटेलमध्ये करायला गेले, गाडीचा ॲक्सिडेंट झाला. 4 ते 5 मुलं, त्याच्यातले काही एकुलती एक मृत्युमुखी पडले. ज्या वेळेला तुम्ही आईवडिलापासून दूर जातात, जन्मदात्यापासून दूर जातात, न विचारता जातात, त्यावेळेला आईवडिलाचे आशीर्वाद तुमच्या सोबत नसतात. म्हणून ॲक्सिडेंट, अपघात आणि मृत्यू घडतात. कुंभमेळ्याला जी माणसं मिळेल ती तपासून पहा. त्याच्यापैकी किती जणांनी आई वडिलांना सोबत नेलं होतं? शून्यवत आहे. तीर्थयात्रेच्या रांगेमध्ये दर्शनार्थ तुम्ही पहा, तरुण जोडपी दिसतात. श्रावण बाळ एखादा दिसतो आई वडिलांसोबत, अन्यथा दुरापस्त. प्रायव्हसी पाहिजे हे शब्द सुनबाई उच्चारते, मुलं उच्चारतात. प्रायव्हसी म्हणजे काय? याचा अर्थ काय? प्रायव्हसी म्हणजे तुम्ही काय करतात? एकत्र संभाषण, एकत्र वागणं, एकत्र जेवण खावण करणं, एकत्र नांदणं, याच्यामध्ये जे कुटुंब व्यवस्थेचा आहे, उद्देश आहे, तो उद्देश याच्यातून निघून जातो. कुठेतरी हॉटेलमध्ये जातात आणि मग तिथे गेल्यावर प्रायव्हसीचे प्रकार तुम्ही करतात. तिथे अगोदर कोणी झोपलेलं असते, निजलेलं असते, अतिरेकी असतो, कोणी काही व्यसनाधीनता तिथे असते. ते वातावरण दूषित असते. आणि या प्रायव्हसीमध्ये जर एखादी संतती तुम्हाला निर्माण झाली तर ती कोणत्या प्रकारची होईल? जसं वातावरण असते तसंच संतती निर्माण होते. म्हणून आपण ज्या आता बघतो तरुण वर्गामध्ये जे बेफिक्री आलेली आहे ती याच्याचमुळे येते. हनीमून करायचा असला तर तुम्ही काश्मीरला जाता. काश्मीरचं वातावरण अतिरेक्याचं वातावरण आहे. मग तिथे हनीमून नंतर जी संतती होईल ती अतिरेकीच होणार नाही का? प्रथम आमच्या वेळेला, ज्या वेळेला विवाह झाला आमचा, त्यावेळेला आम्ही आईवडिलांसोबत गेलो होतो. आमची रेणुका देवी आहे तिथे माहूरगडला कुळाचार केला, ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. आणि आमचे खंडेराव दैवत आहे तिथे आम्ही जेजुरीला गेलो आईवडिलांसोबत. हनुमान करायला नाही गेलो, काश्मीरला गेलो नाही, काही हिमालयात जाऊन गेलो नाही, कुठल्या हॉटेलमध्ये गेलो नाही. हे आचरण जे आपण करतो हे बघायला पाहिजे, आपण विचार करायला पाहिजे याचे परिणाम पुढे काय होणार आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, जगामध्ये कुठलीही आपण व्यवस्था पहा, आई वडिलांचं मार्गदर्शन हे तुम्हाला पोषक ठरते, सत्य ठरते, धर्मवादी ठरते.
इतरांचं मार्गदर्शन, त्याच्यामध्ये काही स्वार्थ हा निश्चितपणे असतो, काही हेतू असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही ज्या वेळेला बाहेर जात होतो, मंदिरात गेल्यावर, शनी मंदिरात गेल्यावर, राम मंदिरात गेल्यावर खोबऱ्याचा प्रसाद मिळत होता. आम्ही तो झाकून आणत होतो आणि मग घरी सर्वांना देत होतो. अशी प्रसाद आणणारी मुलं किती आहे, सुना किती आहे. घरात खिचडी करून ठेवली आहे, सकाळची खिचडी फोडणी द्या, खा. आम्ही हॉटेलात जातो, न सांगताही खाऊन येणारे लोक आहे, मुलं मुली आहे, संसार आहे. किती वाईट प्रथा आहे ही. आई वडिलांच्या ला खोटं बोलायचं, आई वडिलांसंबंधित, आई वडिलांच्या लपवून कार्य करायचं. आणि ते खाद्यपदार्थ असलं तर ते अतिकच हिणकट असते. त्याच्यामध्ये जे काही शरीरामध्ये तुमच्या मध्ये निर्माण होणार आहे ते दूषितच निर्माण होईल, एवढं 100%. जे आई वडिलाला विचारून जातात ते आशीर्वाद घेऊन जातात. जे आई वडिलांना न विचारता बाहेर जातात त्यांना आई वडिलांचा आशीर्वाद मनातून आई वडील देत असले तरी कर्मगती मात्र नोंद करणार नाही. कारण कर्मगतीमध्ये हात घालायला, बदल करायला ब्रह्मदेवालाही आज्ञा नाही, परवानगी नाही, विष्णूला नाही, महादेवाला नाही, 33 कोटी देवी देवतांना नाही. कर्म हे स्वच्छ आहे, न्यायनिधीने आहे. आई वडिलांच्या विषयी तुमच्या मनामध्ये यत्किंचित ते कलुषितपणा आला तो दुराचार म्हणून नेमला जाईल. आपण बघतो, खऱ्या अर्थाने तुम्ही जर बाजारपट्टीमध्ये बघितलं, कुठलीही बाजारपट्टी गावातली बघा, दुकानदार व्यवसायांची जी दुकान आहे, प्रतिष्ठान आहे, ती आई वडिलांचीच नावाची आहे, त्यांनीच खरेदी केलेली आहे, त्याच्यावरच हे कार्य करतात. प्लॅटफॉर्म हा आई वडिलांचा आहे, त्याच्यातला माल आई वडिलांचा आहे. तुम्ही कमाई कुठे करता? नोकरी केली म्हणजे कमाई करता का? नोकरी लागण्यासाठी किती लाखो रुपये भरले, तुमच्या शिक्षणासाठी किती भरले, तुम्हाला तयार किती केलं आहे. आमच्या आई वडिलांच्यामुळेच आम्ही मोठे झालो. आम्ही जे आज संपत्ती कमवली ते आहे आई वडिलांच्या आशीर्वादाचीच आहे असं आम्ही मानतो. जिथे मी पण आला, तिथे गर्व आला, तिथे ईश्वरी अधिष्ठान नाही. म्हणूनच आदर्श कुटुंब व्यवस्था बघायला हवी. बीडमध्ये सुरेशराव मेखे म्हणून आहे, त्यांच्या घरात मी आदर्श व्यवस्था पाहिली. आई वडिलांचा नमस्कार करून नंतर मुले कार्याला जातात. उज्जैनला महेश सक्सेना यांच्या घरामध्ये जाण्याचा प्रसंग आला. प्रारंभी आई वडिलांचं स्नान झालं, देवपूजा आटोपली, आई वडील आसनावर बसतात आणि एक एक मुलं नमस्कार करून कार्याला जातात. पहिले आई वडिलाला भोजन दिलं जाते, नंतर बाकीचे बसतात. माझ्याकडे एक 82 वर्षाचे इस्लामी गृहस्थ येतात. दादा पैलवान सायकल मार्ट होतं. इस्लाम धर्मीय आहे. पाट ठेवला जातो, त्याच्यावर रुमाल ठेवला जातो, त्याच्यावर ताट ठेवलं जाते. ते जेवायला बसतात. 4 सुना आहे, 4 सुना जेव घालतात. दादाजी आपको क्या होना और क्या होना, शाम को क्या बनाना है, अशी विचारपूस करतात. शिकण्यासारखं आहे. तुम्ही आई वडिलांचा अवेअर करता म्हणजे शहाणी झाली, PhD झाली म्हणून असं नाही आहे. तुम्हाला वाटत असलं, तुमच्यात मीपणा ज्या वेळेला येतो, येतो निर्माण, अहमपणा येतो, त्यावेळेला समाज तुम्हाला तुमचा फायदा, त्यांचा फायदा होतो पावतो, तुमचं कौतुक असते, पण मनातून नाही. त्यांना ते वाईटच वाटते.
चोराला सुद्धा इमानदार साथीदार लागतो, हे लक्षात घ्या. कारण प्रत्येकाच्या मध्ये आत्मा असतो. आत्मा हा काहीतरी सांगत असतो. एक नौकर वर्ग, परवाचीच गोष्ट आहे, मी मागे उभा होता, तो पुढे होता, त्याला कळत नव्हतं की मी मागे आहे. आणि तो त्याच्या मालकाचे दुसऱ्याला सांगत होता. ते आई वडिलांशी बोलत नाही, खोटे देतात, ते बाहेर गेलेले आहे, न विचारता गेलेले आहे, हे आम्हाला आवडत नाही, पण मालक आहे, नौकर आहे म्हणून आम्ही ऐकतो, आणि त्यांचे धंदे असे आहे. म्हणजे त्यांचा पगार घेऊन ते दुसऱ्याला मालकाविषयी काय सांगत होते ते मी ऐकत होतो. आणि आश्चर्य असं की त्या मालकाचा त्या नोकरावर अतिविश्वास. आता तो माझ्याकडे वळून बघेल म्हणून मी तिथून बाहेर गेलो आणि बाजूला मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये मी आतमध्ये गेलो. तसाच प्रकार मला आणखीन पाहायला मिळाला की तो त्या मालकाच्या घरातलं जे सगळं वातावरण आहे तो त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगत होता. ते व्यवहार कसे करतात, एकमेकांसोबत वागतात कसे, आई वडिलांना काही स्थान नाही, त्यांच्याकडे नातेवाईक कोणी येत नाही, ते आणि त्यांचं तुम्हाला ते दिसत असले वरतून शाकाहारी तर आहे, मात्र व्यसनाधीन, आमच्या सोबतही घेतात, असं सांगणारी ती व्यक्ती, ती नौकर मंडळी, याला एक साक्षीदार सुद्धा माझ्याजवळ होता. पहा कशी गंमत आहे. मी दिसत नव्हतो, आम्ही दिसत नव्हतो. कारण काय आहे, माणसं ओळखता येत नाही. आणि आईवडिलांनी सांगितलं की हे असे असे आहे तर त्यांना ते पटत नाही. काय करणार. मग शेवटी काय होते, कुटुंब व्यवस्था कोलमडली, एखादी घटना झाली, कायदेशीर प्रकरणात आले तर वाचवणारं कोणी येत नाही. ही जी मंडळी जवळ करणारी असतात ती अगोदरच पलायन करतात. अहो तुम्हाला साक्षीसाठी बोलावं लागेल, बरं तुम्ही इथून निघून जा, बायको नवऱ्याला सांगते. अरे आज जाऊ नको, त्यांचं महत्वाचे काम आहे, काही सापडला गिपडला तर काय करशील, तो गैरहजर राहून जातो. केव्हा काय नुकसान होते आणि करतील आणि आपलं नुकसान काय होईल कुटुंबाचं, याचा विचार कोणी करत नाही. एखाद्या व्यापाऱ्याकडे एखादा नोकरच काहीतरी चोरी म्हणा, काही लबाडी म्हणा करतो आणि तो व्यापारी त्या नोकराला सुट्टीवर पाठवतो, नोकरीवरून काढून टाकतो. तोच नोकर दुसऱ्या दुकानदाराकडे जातो, तिथे लागतो. त्या दुसऱ्या दुकानदाराला माहीत असते की याने चोरी केलेली आहे म्हणून, पण तरी तो त्याला ठेवतो. किती हे हुशारीपणा आहे का मूर्खपणा आहे हा. असंच उदाहरण आहे रावेरमधलं एक, काय सांगणार. तर अग्रवाल समाजमध्ये, मारवाडी समाजामध्ये, जैन समाजामध्ये ज्या वेळेला मी जातो त्यांच्या दुकानावर, जळगावला अनिल बाफनाजीचं दुकान आहे, ज्वेलरचं दुकान, ज्या वेळेला त्यांच्या दुकानामध्ये त्यांचे वडील येतात त्यावेळेला ते सीटवरून बाहेर येतात, नमस्कार करतात आणि त्यांच्या खुर्चीवर वडिलांना बसवतात. वडिलांच्या समोर तो मुलगा कधीही बसलेला नाही. आई आली तर आईचं चरण स्पर्श,
आईला सन्मानाने खुर्चीवर बसवणे, गादीवर बसवणे आणि आपण स्वतः उभे राहणे. फार सुंदर पद्धत आहे, अदबची पद्धत आहे. काही असे महावाग मी पाहिलेले आहे की मुलाला लग्नपत्रिकेचं आमंत्रण देतात, मुलगा पण स्वीकारतो, आई वडील समोर बसत आहे, पण सांगत नाही की आई वडिलांना पत्रिका द्या. कुठून जन्मास घातला असं आई वडिलांना वाटते. हे शिक्षण शाळेतून दिलं पाहिजे. हे शिक्षण दिलं जात नाही. बैठका भरतात, स्वाध्याय मंडळ भरतात, केंद्र भरते, त्याच्यामधून हे शिक्षण द्यायला पाहिजे. आई वडिलांविषयी कसं वागायला पाहिजे, सासू सासऱ्यांविषयी कसं वागायला पाहिजे, कसं अदबीने राहायला पाहिजे, कशी सेवा करायला पाहिजे, कशी शुश्रूषा करायला पाहिजे, हे शिक्षण केंद्रामधून दिलं जाते, स्वाध्यायाच्या मंडळातून दिलं जाते, बैठकामधून दिलं जाते, इतरात कुठे दिलं जाते. मी तर अजून म्हणेल की जे काही आईवडिलांची सेवा करतात, शुश्रूषा करतात, त्यांनाच केंद्रात प्रवेश द्या, त्यांनाच बैठकीत येऊ द्या, त्यांनाच स्वाध्यायामध्ये येऊ द्या, त्यांचं लेखी प्रमाणपत्र घ्या. केवळ महाराजांची भक्ती करणं हे जेवढं तुम्हाला योग्य वाटते त्यापेक्षा ती सुसंस्कृत तुमची भक्त मंडळी होतील तेवढी ती श्रेष्ठ होतील आणि तुम्ही श्रेष्ठ व्हाल, तुमचं केंद्र श्रेष्ठ होईल, स्वाध्याय श्रेष्ठ होईल, बैठक श्रेष्ठ होईल. कारण हे आचरण शुद्ध भक्त मंडळी तुमच्याकडे यायला पाहिजे ना. हे शिक्षण देण्याची केंद्र ही झाली पाहिजे. तिथले जे काही व्यवस्थापक आहेत, स्त्रिया येतात, सुना येतात, मुलं येतात, पुरुष येतात, त्यांना हे शिकवायला पाहिजे. घरातून निघताना आम्ही भाजी बाजारात चाललो, आम्ही शाळेत चाललो, आम्ही दवाखान्यात चाललो, आम्ही ऑफिसात चाललो, विचारून गेलो पाहिजे. मला पुष्कळ जण म्हणतात, का तुम्ही काय करतात? मी स्पष्टपणे सांगतो, मला जो विचारून जाईल त्याच्याशीच माझा आशीर्वाद राहील, नाही तर माझा आशीर्वादाव्यतिरिक्त तो नशिबावर जाईल, त्याच्या कर्मगतीबरोबर हिशोब ठेवेल. मुलांना आशीर्वाद काय देता? मला एकाने प्रश्न विचारला. मला जशी मुलं आचरण करतात तशीच मुलं त्यांना व्हावी. माझी सुनबाई मला जसे आहे आचरण करते तशीच तिला सुनबाई मिळावी, हा आशीर्वाद असतो माझा. आणि असाच आशीर्वाद आईवडिलांनी द्यावा. चांगले वागले तर चांगले राहतील, वागले वागले तर वागले राहतील, त्याच्यात काय आहे? आणि ते सत्य आहे. मुलं चांगले नाही वागितलेल्या आईवडिलांनी उत्तम आशीर्वाद दिले, भरभरून आशीर्वाद दिले, तरी कर्मगती आईवडिलांचं नाही ऐकणार. कर्मगतीला जे खरं आहे तेच नोंद करणार. ब्रह्मदेवाला, विष्णूला, 33 कोटी देवी देवतांना, महादेवांना बदलवण्याचा अधिकार सुद्धा नाही आहे. म्हणून 14 वर्षाचा वनवास रामाला भोगावा लागलेला आहे. सतीला यज्ञात उडी मारावी लागली आहे. गणपतीचा शिरच्छेद झालेला आहे. वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळेला राम हजर नव्हते, म्हणून रामाने अनेकदा श्राद्ध केलेलं आहे. रामेश्वरापासून श्राद्धाचा असा एक विधी आहे, श्राद्धाला प्रत्येक जणाने हजरच राहिलं पाहिजे आणि त्या दिवशी कमाई करायला नाही पाहिजे. तुम्ही नोकर आहे तर पगार मिळेल तो पगार धार्मिकरित्या खर्च करायला पाहिजे. नाही तर मग ते महालक्ष्मी आणि अलक्ष्मी अशा 2 लक्ष्मी असतात. आता महालक्ष्मी खऱ्या अर्थाने ही लहान असते, अलक्ष्मी मोठी असते. अलक्ष्मी मोठी का असते की दुराचाराचा पैसा वर्तमान कलियुगात जास्त आहे म्हणून.
आणि मग ही अलक्ष्मीत परावर्तित झाली तर सर्व पैसा संपत्तीत अलक्ष्मी होते आणि जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत ती संपत्ती राहते आणि नंतर नष्ट होते. असे आपण अनेक घराणं पाहिले असाल तुम्ही, मी सर्वांनी. हे आपल्याला बघायला मिळते, हे जाणायला मिळते, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो. म्हणून याच्यातून सुधारणा झाली पाहिजे. कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे. भाऊ भावाला कामास आला पाहिजे. भावाने बहिणीकडे लक्ष दिलं पाहिजे. आई वडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. आई वडिलांची सेवा शुश्रूषा केली पाहिजे. तुमचं कुटुंब ज्या वेळेला समाजापुढे एकत्रित दिसेल त्यावेळेला तुम्ही ताकदवार व्हाल. एका कुटुंबामध्ये तुम्ही 2-3 जण असले म्हणजे तुम्ही कोणाला काही विचारणार नाही कोणी तुम्हाला. तुमच्याकडे 10-20 जणांचं कुटुंब असलं, 15-20-25 जणांचं कुटुंब असलं, घरामध्ये वेगळे राहत असले तरी ते कुटुंब म्हणून तुम्हाला बाहेर असलं तर आमदारसुद्धा तुम्हाला विचारेल, खासदारसुद्धा विचारायला येईल, कारण त्यांना मतं हवी असतात गठ्ठा. तुम्हाला लग्नपत्रिकेचं विवाहाचं आमंत्रणसुद्धा अदबीनं दिलं जाईल. तुमची ताकद दिसेल. एखादी दुर्घटना झाली, काही झाली, रक्त देण्याचं काम झालं, काही झालं तर मित्रपरिवार देत नाही, कधीही नाही. मी उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमचे मित्रपरिवार असतील की मला उद्या कोर्टात अमुकच्या विरुद्ध फिर्याद दाखल करायची आहे तर तुझी साक्ष मी टाकू का? पाहतो काय म्हणतो. मला पोलीस स्टेशनला त्याची फिर्याद द्यायची आहे, त्या फिर्यादीवर तू सही साक्ष करतो का? कोण करते? कोणीही करणार नाही, येणार नाही. हे परीक्षेचं कार्य आहे, परीक्षणाचं कार्य आहे. आई वडील तुमच्यापेक्षा शहाणी आहे, अडाणी असतील, अंगठे बहादर असतील, परंतु कैक त्याने उन्हाळे पावसाळे नातेसंबंध जोपासलेली आहे, तुम्हाला घडवलेलं आहे. तुमचं जे स्वरूप आहे, गोरं गोमटं नाकी डोळीचं, हे त्यांचीच देण आहे. पत्नी तुम्हाला नाही देत किंवा पती पत्नीला देत नाही, हे आई वडीलच असतात. म्हणून कुटुंब व्यवस्था जोपासणं, भाऊ भाऊ एकत्र येणं, सणावाराला एकत्र येणं, आज मी तुझ्याकडे जेवायला येतो, उद्या तू माझ्याकडे जेवायला ये, आपण आई वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाऊ, समारंभाला जाऊ. पहा कसा एखाद्या लग्न समारंभाला तुम्ही कुटुंबाच्या कुटुंबात आहात, पाच सगळा मांडव तुमच्याकडे बघेल की नाही बघा. सांगतील की पहा हे आहे, हे बोरकर कुटुंब आहे. आणि वेगवेगळे गेले तर काही नाही, मग तोंडापुरती तुमचा वा वा हु हु वा, बस, बाकी काही नाही. पण एकत्रितची जी छाप पडते ती अनोखी पडते. म्हणून भावाभावांचं सख्य, सणावाराला एकत्र येणं, आदानप्रदान करणं आणि आपली बांधिलकी आई वडिलांची असणं, हेच महत्त्वाचं सूत्र कुटुंब व्यवस्थेचं आहे. असो, आजचा कार्य इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. हे मी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं ते सगळं माझ्या पत्नीचं विचार होते. ती कुटुंबाला धरून होती, धरून चालणारी होती. परंतु मेडिकलच्या क्षेत्राने घात झाला आणि तिचं निधन झालं. मी एकाकी झालो. पुन्हा एक प्रसारण मला करायचं आहे. आई वडिलांपैकी आई गेली की वडिलांना काय भोगावं लागते आणि वडील गेले की आईला काय भोगावं लागते, याचं चित्रण मी स्वतः तो अनुभवतो आहे, ते पण मी शेअर करण्याचा प्रयत्न निश्चितच करेन. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. पुनश्च माझी गुरुवर्य पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आजच्या कार्याला समापन करूया.